नमस्कार मंडळी. तर आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या बालपणीच्या आठवणींमधल्या राणीच्या बागेत. चला तर मग. वीर माता जिजाऊ भोसले उद्यान, द मुंबई झू. भायखळा स्टेशनपासून अगदी काही मिनिटावर असलेली ही राणीची बाग. या बागेत जाण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तिकीट काढू शकता. इथे 5,000हून अधिक झाडांना वाढवलं गेलं आहे. अगदी जंगलात असावं असं इथल्या प्रत्येक प्राण्याला आपलं घर मिळालं. अस्वल भाऊ बघा कसे डुलत डुलत येत आहेत. पुढे आहे वाघोबा. चला चला बघू काय करतोय ते. हा बघा झोपा काढतोय खाऊन पिऊन मस्त. चिवला वाघोबा दिसलाच नाही. पुढे जाण्याआधी तुम्ही इथे छोटासा स्नॅक्स ब्रेक घेऊ शकता. दुपारी मस्त खाऊन झाल्यावर निवांत पाण्यात पडून पॉवर नॅप घेत आहेत पाणगेंडे बघा. माकडांच्या टिवल्या बावल्या आपल्यासाठी नवीन नाहीत, पण आमची चिव मंकीला बघून खुश झाली आणि स्वतः पण आम्हाला माकडासारख्या टिवल्या बावल्या करून दाखवू लागली. संडे असल्याने खूप गर्दी होती, त्यामुळे नीट दिसत पण नव्हतं. बाबा चिवला खांद्यावर घेऊन सगळं दाखवत होता. तिलाही खूप गंमत वाटत होती. दोघांची भारी मस्ती चालू होती. आता आपण आलोय पेंग्विन बघायला. इकडे प्रत्येक प्राण्याची एखाद्या लहान बाळाप्रमाणे काळजी घेतली जाते. त्यांना हवं असलेलं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं गेलं आहे. पेंग्विन प्रोजेक्टला लागूनच एक फूड कोर्ट आहे. तिथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन खायला मिळू शकतात. चिवने आईस्क्रीम खायला चालू केलेलं. लहान मुलांसाठी खूप सुंदर असं गार्डनसुद्धा इथे आहे. गार्डन बघून आम्हाला राहावेना. मग काय, मॅडमने बाबाला लावलं झोके द्यायला. गार्डनमध्ये मस्त अशी रमून गेलेली. बाबाने थोडे कसरतीचे खेळ पण करून घेतले बिचारीकडून.
पक्ष्यांचे नंदनवन. खरंच नंदनवन आहे. किती काळजी घेतली गेली आहे. त्यांना लागणारा खाऊ, घरटी, पाणी, अगदी झुले पण बांधून दिलेत त्यांना. तुम्हाला इथे कलरफुल वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतील. इथून पुढे आम्ही ससोबाला हरवणारा कासव बघितला. मस्त पाण्यात पोहत होता. इकडे 2 प्रकारचे कासव आहेत, एक पाण्यातला आणि एक जमिनीवर राहून गवत खाणारा. आता आपण बघायला जाणार आहोत क्रोकोडाईल. वरून बघितली मस्त झोपलेली. आपण खाली जाऊन बघू चला. पाण्यात केवढी मोठी दिसते बघा. चिऊ घाबरली हा. नंतर नाचायला लागली. राणीच्या बागेतला लास्ट पॉइंट पाणपक्षी. किती सुंदर ॲक्वाबर्ड इथे बघायला मिळाले आणि त्यांना दिलेला तो फ्रीडम. इथे असलेल्या झाडांमध्ये त्यांनी आपली घरटी सुद्धा बांधली आहेत. चिऊने खूप एन्जॉय केलं. लहान मुलंच नाही तर मोठे देखील खूप एन्जॉय करतील अशी आहे राणीची बाग. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच.